मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीत. सनातनांची मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुई सुरू होती. सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतल्याने कसा काय धर्म बुडतो यांचा? इतका तकलादू असू शकतो धर्म? धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणूस? धर्म प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि सावित्री, याचसाठी आपल्याला शिक्षण द्यायचंय. उद्याचे सूर्य घडवण्यासाठी आपल्याला काम करायचंय. देशील मला साथ? मी निव्वळ होकार दिला नाही, तर प्रत्यक्ष सुरुवात केली. नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक गट्टिंगड माझ्या समोर आला. तो म्हणाला, ए तेवढे कुठे निघालीस? आमच्या पोरीला शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे की शिकवणं? कदाचित तू विसरला असावा, मी खंडोजी नेवासे पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पैलवानांची पत्नी होते. त्याच्या कानाखाली सणसणीत जाळ काढताच भर दिवसा त्याच्या डोळ्यासमोर काजळे चमकले. त्या क्षणी त्याला सुनावलं, आज समोर आलायस थोबाड फुटलंय. पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्ताला धरती रांगली. कसा बसा सावरत तो तिथून निघून गेला. मोठ्या आशेने माझे अब्रूहरण बघायला आलेले बघे त्याची बेअब्रू झालेली बाता निघून गेले. आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलं, मी सहन केलं. शिव्या दिल्या, दगडफेक केली, मी गप्प राहिले. माझा हात धरून मला दम देतो. माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. त्या बाईचा नवरा मयत झाला म्हणून काय तिने सती जायचं? केशोपन करून तिला मोडकी करायचं? तिला एकाच खोलीत डांबून ठेवायचं? अहो, नवरा गेला हा तिचा दोष कसा असू शकतो? प्रत्येक माणसाला जगण्याचा बहरण्याचा अधिकार आहे. आम्ही त्यासाठी आवाज उठवला. इंग्रज सरकारने सतीबंदी कायदा केला. केशवपनाविरुद्ध हव्याचा संप घडवून आणला.
देशाची घटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला सर्वांना माहीत असतीलच. हो मॅम, आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केलाय. खूप छान. पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजेच त्यांच्या पत्नी माता रमाबाई भीमराव आंबेडकर आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे. वयाच्या 7व्याच वर्षी त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि घराची सर्व जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. प्रचलित असल्यामुळे वयाच्या 9व्याच वर्षी त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्या बरोबर झाला. अगं, हे काय केलंस? एखाद्या वेळेस तू माझी काळजी घेतली नाहीस तरी चालेल, पण या पुस्तकांची काळजी तुला घेतलीच पाहिजे. मला माफ करा. जर तू शिकली असतीस तर तुला ह्या पुस्तकांचं मोल कळलं असतं. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून रमाबाईंनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी जावं लागलं, म्हणून रमाबाईंनी संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली. बॅरिस्टरची बायको शेण गोळा करते म्हणून लोक नावं ठेवतील या भीतीने रमाबाई रात्रीच्या काळोखात गौऱ्या थापायच्या आणि पहाट व्हायच्या आधी घरी निघून जायच्या. पण मॅडम, रमाबाईंची रमाई केव्हा झाली? रमाबाईंच्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता. त्यानंतर लहान मुलांना उपाशी पोटी बघणं त्यांना कधीच सहन झालं नाही. अशाच एका वेळी भुकेल्या मुलांची दशा पाहुनी बांगड्या सोन्याच्या रमाईने दिल्या काढून आणि त्या दिवसानंतर सगळी मुलं रमाबाईंना रमाई बोलू लागली. प्रेम, माया, त्याग अशा अनेक गुणांचा संगम म्हणजेच माता रमाबाई भीमराव आंबेडकर. कितना भी हो जुल्म, कितनी भी हो परेशानी, अब हम पीछे नहीं हटेंगे. इस समाज का हर वार सहेंगे और भारत के हर लड़कियों को पढ़ा के रहेंगे. मैं प्रकाश, मैं अंधकार, मैं मार्ग, मैं त्याग, मैं लक्ष्य, मैं आंधी, मैं आरंभ, मैं अंत, मैं काली, मैं महाकाली.
चल